महिन्याभराचा स्पिरुलिनाचा डोस वडापावपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला हे सगळं पोषण त्यातून मिळेल. बापरे, शेवाळा कसं खायचं ना. विराट कोहलीचं एक कम्युनेट नावाचं रेस्टॉरंट आहे, ज्याच्यात विराट कोहलीज डाएट नावाचा एक मेनू. त्याचं जे सॅलड आहे ना, त्या सॅलडमध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघाल तर त्याच्यात त्यांनी स्पिरुलिना घातलेलं आहे. आपण जे स्पिरुलिना देतो 1 ग्रॅम 2 ग्रॅम 3 ग्रॅम, ते ॲब्सॉर्ब किती होतं? मायकल फेल्प्स, अमेरिकेचा स्विमर, त्यांनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं त्या स्टॅमिनाचं मेन कारणच स्पिरुलिना आहे. खाडीच्या पाण्यामध्ये येणारं शेवाळ आहे. बापरे. युनायटेड नेशन्स तर्फे 1974 साली याला सुपर फूडचा दर्जा देण्यात आलेला आहे. तुम्हाला एका वेळच्या जेवणातनं जेवढं पोषण मिळतं तेवढं पोषण तुम्हाला फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं. की काय काय असतं 1 ग्राम स्पिरुलिनामध्ये? शरीराला आवश्यक असणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे ह्याच्यातनं तुम्हाला नॅचरली मिळतात. टेक्निकल डेटा असं सांगतो की स्पिरुलिनाची बायो अवेलेबिलिटी ही 95% आहे. जास्तीत जास्त आपण किती घेऊ शकतो? तुमचं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर दिवसाचे जर पकडले तर एखादा व्यक्ती आत्ता आपला पॉडकास्ट बघतोय आणि त्याच्यानंतर त्याने स्टार्ट केलं स्पिरुलिना घेण्यासाठी, किती दिवसात फरक जाणवायला लागतो त्याला? कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आणि कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये जास्त वर्क करतं? जगात असं कुठलंही औषध नाही, कुठलंही सप्लिमेंट नाही की फक्त ते घेतल्याने तुमची शुगर पूर्णपणे नॉर्मल होईल. हे कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये खायला जाऊ शकतं? केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, बापरे, काय किंमत असते मार्केटमध्ये किंवा तुमच्या प्रॉडक्टची काय किंमत आहे? परंतु कोण घेऊ शकत नाही. स्पिरुलिनाला एखादा व्यक्ती आहे ज्याचं B12 कमी होतं, त्याच्यानंतर आपण स्पिरुलिना पर्टिक्युलर डेजसाठी ते दिलं आणि त्याच्यानंतर त्याचं B12 वाढलं, असं काही लहान बाळाला काय डोस देतात? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर विक्रांत कुलकर्णी सर. आणि आजचा जो पॉडकास्ट आहे ना, तो आजपर्यंत आपण केलेल्या पॉडकास्टपेक्षा अगदी डिफरंट असणार आहे. बिईंग अ डॉक्टर, आजचा हा पॉडकास्ट माझ्यासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि माझ्या प्रॅक्टिसच्या दरम्यान मला माझ्या पेशंट्सनी विचारलेले प्रश्न आणि माझ्या मनात आलेले बरेच प्रश्न, म्हणजे तुमच्या न्यूट्रिशनशी रिलेटेड, त्या सगळ्याची उत्तरं देणारा आजचा पॉडकास्ट आहे असं मला वाटतं. कारण आम्ही ऑफ कॅमेरा जी काही चर्चा केली आज, सो हा पॉडकास्ट कुठल्या दिशेने जाणार आहे ते माझ्या तेव्हाच लक्षात आलं. आपल्याकडे जे आज गेस्ट आलेले आहेत विक्रांत कुलकर्णी सर, त्यांच्याकडे एक जबरदस्त पर्याय आहे. मी ऑफ कॅमेरा त्यांच्यासोबत खूप म्हणजे असं वाद घातल्यासारखं बोललो किंवा त्यांना हे काय आहे नेमकं, हे प्रॉडक्ट काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मी सुद्धा खूप एक्साईट झालो आजच्या पॉडकास्टसाठी. म्हणूनच आत्ता मी या इंट्रोडक्शनमध्ये त्याबद्दल काहीही बोलणार नाही. सर्व काही आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात आणि बघूयात आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपल्याला नवीन, आगळी वेगळी आणि आपलं आयुष्य बदलवून टाकणारी कुठली माहिती ऐकायला मिळते ते. चला वळूयात आजच्या आपल्या गेस्टकडे. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. आज धन्यवाद. राजमंचावरती आपला डेब्यू आहे सर. आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी थोडक्यात जर तुमची ओळख झाली किंवा तुमची एक बॅक स्टोरी समजली प्रेक्षकांना, तर आपण पुढे मुक्त संवाद साधू शकतो. माझं नाव डॉक्टर विक्रांत कुलकर्णी. मी म्हणजे जन्म मुंबईचा आहे. मुंबईमध्येच मी बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये MSc केलं आणि त्यानंतर गोव्याला राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान ही भारत सरकारतर्फे समुद्रावर संशोधन करणारी संस्था आहे. तिथे मला PhD करण्याची संधी मिळाली. अरे वा. आणि जवळपास 2006 ते 2010 4 वर्ष PhDसाठी मी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान गोवा इथे होतो. आणि तिथे काम करत असताना जो माझा संशोधनाचा विषय होता तो मुळात असा होता की समुद्रात जी शेवाळी असतात, ज्याला आपण अल्गी म्हणतो, अल्गी किंवा त्यातही मायक्रो अल्गी म्हणजे सूक्ष्म शैवाल, जे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, मायक्रोस्कोप खाली बघायला लागतं, त्या सूक्ष्म शैवालापासून बायोडिझेल बनवता येईल का, असा माझा संशोधनाचा विषय होता. बरं. आणि त्या निमित्ताने संपूर्ण भारतभर किनारपट्टीवर आमचं फिरणं व्हायचं. 6 जण होतो आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये, 6 जणांची टीम होती. आम्ही संपूर्ण भारतभर फिरायचो, वेगवेगळ्या खाड्यांमधून, समुद्र किनाऱ्यांवरून ते शैवाल गोळा करायचो, लॅबमध्ये आणून वाढवायचो आणि मग पुढे त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग केले जायचे की त्यातनं आपल्याला
पुरेसं बायोडिझेल बनवता येईल का. बरं. मी सर्टिफाईड स्कुबा डायव्हर आहे आणि समुद्रकिनारी येणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज म्हणा किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर समुद्रकिनारी येतं त्याच्यासाठी किनारपट्टीच्या भागामध्ये आणि पाण्याखाली जाऊन सर्वे करायचं काम मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये असताना करत होतो. म्हणजे कुठलीही डेव्हलपमेंट जेव्हा येते भारतामध्ये, मग ती इंडस्ट्री असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर तिला सगळ्यात पहिली परवानगी ही पर्यावरण मंत्रालयाची घ्यावी लागते. म्हणजे त्या डेव्हलपमेंटचा तिथल्या पर्यावरणावर काय परिणाम होईल आणि तो परिणाम कमी करायला काय काळजी घ्यावी लागेल असा एक टेक्निकल रिपोर्ट बनवून पर्यावरण मंत्रालयाला तो द्यावा लागतो. ते काम तुम्ही करत. हां, आणि मग त्या रिपोर्टवरती पर्यावरण मंत्रालय ठरवतं की त्या प्रोजेक्टला क्लिअरन्स द्यायचा की नाही. तर समुद्रकिनारी येणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजसाठी हे काम तिकडे इन्स्टिट्यूटमध्ये असताना मुख्यतः सर्वे करायचं काम मी करत होतो. आणि PhD झाल्यानंतर मग त्याच फील्डमध्ये मी माझं करिअर सुरू झालं असं म्हणता येईल. मग भारतातल्या बऱ्याचशा आयकॉनिक प्रोजेक्टवरती काम करायची संधी मला गेल्या 15 वर्षामध्ये मिळाली. म्हणजे अटल सेतूचं जेव्हा काम सुरू होतं तेव्हा त्या अटल सेतूच्या बांधकामाचा तिथल्या समुद्रावर काय परिणाम होतोय हे मॉनिटर करणाऱ्या टीममध्ये मी होतो. किंवा सध्या गेटवे ऑफ इंडियावरनं अलिबागला जायला एक रोरो फेरी सर्व्हिस सुरू झाली, जिथे बोटीमध्ये 200 गाड्या जातात आणि त्या गाड्या तिकडे पलीकडे अलिबागला उतरतात. तर तो संपूर्ण प्रोजेक्ट जेव्हा त्याच्या डिझायनिंगपासून बांधकाम चालू असताना त्या समुद्रातल्या पर्यावरणावर काय परिणाम होईल हे मॉनिटर मी करत होतो. आणि हे एवढी सगळी कामं चालू असताना संपूर्ण भारतभरात माझं महिन्यातनं 15-16 दिवस कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग व्हायचं. आणि मग ते रात्री बेरात्रीची फ्लाईट्स, वेळी अवेळी जेवण, या सगळ्याचा मलाच माझ्या आरोग्यावरती तो इफेक्ट दिसायला लागला होता. मग काय, आणि जर जेवणातनं पुरेसं पोषण मिळत नाही आहे तर मग कुठले तरी मल्टीविटॅमिन्स, सिंथेटिक सप्लिमेंट्स वगैरे घेण्यापेक्षा त्या काळात एक कल्पना माझ्या डोक्यात आली की हे PhD करत असताना जे वेगवेगळी शेवाळी आपण बघत होतो त्या शेवाळ्यांमध्ये एक अतिशय गुणकारी असं शेवाळ होतं. त्या शेवाळ्याचं नाव आहे स्पिरुलिना. तर स्पिरुलिना शेवाळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला एका वेळच्या जेवणातनं जेवढं पोषण मिळतं तेवढं पोषण तुम्हाला फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं. आणि ही सगळी माहिती PhDच्या वेळेस जो आपण ज्याला लिटरेचर सर्वे म्हणतो ते करत असताना ती माहिती मिळाली होती. आणि मग म्हटलं की आता खरंच याच्यामध्ये एवढे औषधी किंवा गुणकारी गुणधर्म असतील तर आपण स्वतः ते स्पिरुलिना घ्यायला चालू करूया. आणि मग मी घरच्या घरी फिश टँकमध्ये स्पिरुलिना वाढवायला चालू केलं. आणि रोज थोडं जसं च्यवनप्राश खातो आपण तसं ते ताजं शेवाळं खात होते. हां, कारण त्याचे गुणकारी गुणधर्मच एवढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्याच्याबद्दल वाचलेली जी माहिती होती त्यांनी मी एवढा प्रभावित झालो होतो की मी घरच्या घरी ते शेवाळं खायला चालू केलं. म्हणजे सुरुवातीला घरच्यांचं पण ते बघून अशी प्रतिक्रिया होती की शेवाळं कोण खातं, म्हणजे शेवाळं हे नाही, माझी पण हीच प्रतिक्रिया आहे आणि प्रेक्षकांची सुद्धा हीच प्रतिक्रिया असेल की शेवाळं कसं खायचं ना. म्हणजे आता शेवाळं म्हटल्याबरोबर आम्हाला गावी तळ्याच्या बाजूला, नदीच्या बाजूला, अगदी घरात जरी पाणी साठलं तर बाजूला चिकट होऊन थोडंसं हे होतं, ते शेवाळं ते खायचं. तर तेच, कारण शेवाळं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरवं डबकं येतं किंवा ते शेवाळं एकदा गटारात तरी येतं किंवा नदीत तरी येतं. अगदी. पण पृथ्वीवरती शेवाळ्याच्या जवळपास 3,500 जाती आहेत. अरे, आणि आपल्याला ते रंगाला सगळं हिरवंच दिसतं पण त्यामध्ये थोडं काळसर पण असतं, कुठे काही काळसर असतं, काही पिवळसर असतं. पण जर तुम्ही जगभरात बघाल तर शेवाळ्याचे साधारण 4 प्रकार असतात. आणि त्यातलं जे पिगमेंट आहे ज्याच्यापासून ते प्रकाश संश्लेषण करतात त्या पिगमेंटच्या रंगावरून शेवाळ्याचे ग्रुप केले जातात. मग हिरवी शेवाळी आहेत, ब्राऊन कलरची शेवाळी आहेत, लाल रंगाची सुद्धा शेवाळी आहे जी खोल समुद्रात सापडतात. आणि त्याचबरोबर एक नीलहरित शेवाळ, म्हणजे निळं हिरवं असं दिसणारं एक शेवाळ्यांचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये हे स्पिरुलिना येतं. तर ते स्पिरुलिना मी घरी वाढवून खायला सुरुवात केली होती. आणि माझं बघून मग नंतर जेव्हा दिसलं घरच्यांना एक वर्षभरामध्ये की खरोखर एनर्जी, घरच्यांना थोडंसं वाटलं नाही की हे फिरून थोडंसं डोक्यावर परिणाम झालाय वगैरे काय?
ते मी जेव्हा समुद्रावर मी जेव्हा गोव्याला कारण तुम्ही शिकायला घरात- गेलो गोव्याला शिकायला जातोय हे कळल्यावरच त्याला थोडं वाटलं होतं की म्हणजे गोव्याला शिकायला कोण जातं? कोण जातं फिरायला जातं. पण माझं साधारण वर्षभर एकंदर त्यांनी बघितलं की आरोग्यामध्ये काय परिणाम दिसतोय, माझ्या एनर्जी लेवलमध्ये जो इम्प्रूव्हमेंट दिसत होती ते बघून मग हळूहळू घरच्यांनी पण ते खायला सुरू केलं. आणि त्या सगळ्याचा खरा इफेक्ट आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये दिसला. बरं. मी राहतो त्या सोसायटीमध्ये 180 फ्लॅट्स आहेत तिथे. सेकंड वेव्हला तिथे जवळपास 175 फ्लॅट्समध्ये कोविड पेशंट्स होते आणि आमची सोसायटी पूर्णपणे मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून बंद होती. म्हणजे दूधवाल्याला सुद्धा आत यायला परमिशन नाही अशी परिस्थिती होती. आणि त्या काळात माझ्याकडे कोणाला साधा खोकलाही झाला नाही. माझी आई मेडिकल डॉक्टर आहे आणि ती रिटायर झाली होती, पण कोरोनाच्या काळामध्ये तिच्यातलं ते डॉक्टर शांत बसत नव्हते आणि त्याच्यामुळे ती ॲज अ व्हॉलेंटियर स्वतः ती हॉस्पिटलमध्ये जात होती. तिच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक डॉक्टरांना कोविड झाला, पण आईला त्यावेळेस आईचं वय साधारण 64 होतं. सिनियर सिटीजन असून सुद्धा आईला काहीही सिम्पटम्स दिसले नाही. तिथे एक तो पॉईंट आमचा ट्रिगर झाला की जर खरोखर आपण इतक्या वर्षापासून स्पिरुलिना घेतोय आणि जेव्हा दिसतं म्हणजे अख्खं जग जेव्हा कोरोनामधनं सफर होत आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला याचा खरा परिणाम जाणवतोय, तर हा किंवा हे जे प्रोडक्ट आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. या उद्देशाने मग आम्ही कमर्शियल स्केलवरती स्पिरुलिनाची शेती करण्याचा निर्णय घेतला. ओके, इथपर्यंत आलोय आपण. सर्वात पहिले तर स्पिरुलिना तुम्ही घरी आणून फिश टँकमध्ये वाढवत होते, म्हणजे कसं वाढवत होते? स्पिरुलिना घरी आपण जे वाढवतो, घरी वाढवण्यासाठी काय करायला, बेसिकली ते खाडीच्या पाण्यामध्ये येणारं शेवाळ आहे. नदी जिथे समुद्राला मिळते अशा प्रदेशामध्ये ते नॅचरली येतं. तर पण खाडीच्या पाण्यातलं जे शेवाळ आहे ते आपण डायरेक्टली घेऊन खाऊ शकत नाही. अगदी. कारण त्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे भारतातल्या 99% खाड्या या प्रदूषित झालेल्या आहेत. कारण शेवटी आपल्या सगळ्या शहरांमधलं किंवा औद्योगिक वसाहतीतलं जे पाणी आहे ते सांडपाणी शेवटी नद्यांमधनं खाड्यांमधनं समुद्रातच जातं. त्यामुळे खाड्या या सगळ्या प्रदूषित झालेल्या आहेत. आणि नॅचरल कंडिशनमध्ये जे शेवाळं आहे स्पिरुलिना हे इतर शेवाळ्यांबरोबर वाढतं. म्हणजे खाडीमध्ये फक्त स्पिरुलिनाच वाढतंय असं होत नाही. तर ते बहुतांश वेगवेगळी शेवाळी एकत्र वाढत असतात. आणि जसं मशरूम्समध्ये आहे की बहुतांश मशरूम ही विषारी असतात, पण खाण्यायोग्य काही मोजक्या मशरूमच्या प्रजाती आहेत ज्याची शेती केली जाते. तसंच या शैवालांमध्ये सुद्धा आहे की बहुतांश शेवाळी जी आहेत ती आरोग्याला चांगली नाहीत, त्याच्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. काही काही शेवाळी आहेत जे ते इव्हन तुमच्या नर्वस सिस्टीमवरती इम्पॅक्ट करू शकतात. तर म्हणजे असं सरसकट कुठलंही शेवाळं खाणं हे रेकमेंड करत नाही मी. काही जी मोजकी शेवाळी आहेत, ते स्पिरुलिना त्यापैकी एक आहे. एक क्लोरेला नावाची प्रजाती आहे, किंवा जॅपनीज एक सुशी म्हणून डिश येते, ती सुशी ज्याच्यात रोल करतात ते एक नोरी नावाचं शेवाळ आहे. अशा मोजक्या 3-4 प्रजाती आहेत ज्या आपण खाऊ शकतो. त्यातलं स्पिरुलिना हे बेस्ट आहे सर्वात. त्यातलं स्पिरुलिना म्हणजे जर तुम्ही न्यूट्रिशन व्हॅल्यू जर बघितली तर स्पिरुलिनाची न्यूट्रिशन व्हॅल्यू ही सगळ्यात जास्त आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता हे बोललात की एक भरलेलं ताट म्हणजे एक वेळचं जेवण तेही आपल्याकडे कम्प्लीट नसतं. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की एक वेळच्या जेवणातून जेवढं मिळतं, आता काही लोकांच्या जेवणामध्ये तर एक चपाती आणि एक भाजी असते कोरडी, तेही ते खाऊन जातात. तर ते नाही, एक भरलेलं ताट आणि ते एक वेळचं जेवण, त्याच्यामध्ये जेवढे न्यूट्रिशन असतील तेवढे 1 ग्राम स्पिरुलिनामध्ये मिळतात. हो. जेव्हा मी एक ताट जेव्हा म्हणतो आपण, टिपिकल आपली महाराष्ट्र ते काय असतं ते पहिलं ऐकू आपण. की ज्याच्यामध्ये आपली पोळी आहे, वरण भात, एक भाजी आहे, उसळ आहे, कोशिंबीर आहे, उसळ सहित प्रोटीन्स आहे. प्रोटीन आहे, भाजीसाठी तुम्हाला विटॅमिन्स मिनरल्स आहेत, डाळ भात आहे ज्याच्यातनं पुन्हा कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स मिळतात. तर ह्या सगळ्यातून तुम्हाला मिळणारे इसेन्शियल अमायनो ॲसिड, मी प्रोटीन नाही म्हणते, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स किती मिळतात, विटॅमिन्स किती मिळतात, मिनरल्स किती मिळतात, अँटीऑक्सिडंट्स किती मिळतात, हे जर कम्पेअर केलं तर साधारण एका वेळेच्या जेवणातून जेवढे आपल्याला न्यूट्रिशन मिळेल हे 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं. हा माझा क्लेम नाही,
ह्याच्यावरती नासातर्फे खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे. बरं. आणि स्पिरुलिना हा काही म्हणजे मी कोविडच्या काळामध्ये त्याचा इफेक्ट बघितला वगैरे किंवा त्या काळामध्ये तयार झालेलं फॅड नाही आहे. स्पिरुलिना भारतात सुद्धा गेल्या 40 वर्षापासून त्याचं प्रोडक्शन सुरू आहे. जगामध्ये जवळपास 1960च्या दशकामध्ये ते कमर्शियल स्केलवरती सुरू झालं आणि त्यानंतर नासा तर्फे खूप मोठ्या प्रमाणावर याच्यावर संशोधन झालं की अंतराळवीरांना जेवण म्हणून आपल्याला स्पिरुलिना देता येईल का, कारण कमीत कमी व्हॉल्यूममध्ये आपल्याला एवढं जास्तीत जास्त न्यूट्रिशन याच्यातून मिळतंय. हे अंतराळवीर जेव्हा 6 महिने राहतात स्पेस स्टेशनवरती, आता नुकत्याच सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या तिकडे, तर त्या अंतराळवीरांना 6 महिन्याचं जेवण इथून पृथ्वीवरून घेऊन जाण्यापेक्षा दिवसाला तुम्हाला लागणारा 3 ते 4 ग्रॅमचा डोस हा घेऊन जाणं अतिशय कन्व्हिनियंट आहे, इकॉनॉमिकल आहे, इंधन कमी लागतं त्यासाठी. त्यामुळे नासातर्फे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेला आहे. आणि हा जो क्लेम आहे की एका ताटातून मिळणारं न्यूट्रिशन हे 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं, हा नासाच्या संशोधनातर्फे प्रूव्ह झालेला क्लेम आहे. बरं. मग आता नासा स्पेसमध्ये हे वापरलं जातं? हो, स्पेसमध्ये रेग्युलर तुम्ही जर नासाच्या वेबसाईटवर गेलात तरी दिसेल, किंवा नासाचे ॲस्ट्रॉनॉट्सचे किंवा युरोपियन स्पेस एजन्सीजचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरचे जे व्हिडिओ आहेत की ते अंतराळवीर तिथे काय खातात, तर त्याच्यात तुम्हाला नक्की दिसेल की ते स्पिरुलिनापासून बनवलेले एनर्जी बार्स आहेत, स्पिरुलिनाचे ड्रिंक्स आहेत. ओके. हे सगळं त्यांना रेग्युलर दिलं जातं तिथे. हे एवढं जबरदस्त आहे. पण सामान्य लोकांना आजही हे माहीत नाही. खूप साऱ्या लोकांना हे आजही माहीत नाही. खरं आहे. भारत जगभरात जर बघितलं आपण तर 3ऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे स्पिरुलिनाचा, पण आजही 10 पैकी 9 लोकांना याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणजे पिकतं तिथे विकत नाही जे म्हणतात, त्याचं उत्तम उदाहरण. आणि प्रेक्षकांनी कमेंट केलं पाहिजे की आजपर्यंत कोणाला माहीत होतं, कोणाला माहीत नव्हतं. त्यांनी आपल्याकडे पिकणारं बहुतांश स्पिरुलिना सगळं एक्सपोर्ट होत आहे. युरोप आणि अमेरिकेतली लोक आपला स्पिरुलिना खाऊन त्यांची इम्युनिटी वाढवत आहेत, त्यांचं आरोग्य जपत आहेत. पण आता म्हणजे सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडियाचा प्रभाव म्हणा किंवा असे पॉडकास्ट मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची जागरूकता करता येते. तुम्ही जे सांगितलं की आम्ही कमर्शियली शेती करायला सुरुवात केली याची कमर्शियल वेने, ते कुठल्या साली? मी 2021 याचा प्लांट सुरू केला. बरं. म्हणजे तुम्ही किती वर्ष घरी पिकवून खात होते? 2012 ते 2020 म्हणजे पहिल्या लॉकडाऊन लागला, 8 वर्ष तरी घरी आम्ही पिकवत आहे. मग त्या काळामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही की हे थोडंसं स्केलअप केलं पाहिजे? नाही, कारण तेव्हा म्हणजे एक तर माझं काम जे होतं, मुख्य काम ते वेगळं चालू होतं. आणि म्हणजे हा स्टिग्मा जो आहे की शेवाळं कसं खायचं, आधी घरातल्यांनीच किती नाकं मुरडली ते मी घरी शेवाळं पिकवून खातोय, त्यात अजून मग ते लोकांना कन्व्हिन्स करणं. आणि जेव्हा ठरवलं आपण की हां आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवायला पाहिजे, मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. पण आधीचा जो काही मेन माझा ऑब्जेक्टिव्ह होता तो म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी मी खात होतो. असं. बरं. आता मला सांगा की जसं आपण म्हटलो की एका ताटामध्ये एका मिलमध्ये जेवढं न्यूट्रिशन मिळायला पाहिजे तेवढं स्पिरुलिनामध्ये मिळतं. आपण थोडंसं त्याला बायफर्केट करूयात की काय काय असतं 1 ग्राम स्पिरुलिनामध्ये. ओके. त्याचं जर ओव्हरऑल म्हणजे न्यूट्रिशन कंपोजिशन बघितलं तर ते बायोमास जे आहे त्या शेवाळ्याचं, त्याच्यामध्ये 60% प्रोटीन आहे, 60%. एवढं जास्त प्रोटीन तुम्हाला कुठल्याही व्हेजिटेरियन तर नाहीच, नॉन व्हेजिटेरियन सोर्समध्ये सुद्धा मिळणार नाही. त्याचबरोबर प्रोटीनसोबत याच्यामध्ये 12 विटॅमिन्स नॅचरली मिळतात. विटॅमिन ए आहेच, म्हणजे गाजरापेक्षा 25 पट जास्त विटॅमिन ए आहे. विटॅमिन बीचं संपूर्ण कॉम्प्लेक्स B1 पासून B12 पर्यंत, B12चा अतिशय चांगला असा व्हेजिटेरियन सोर्स आपल्याला म्हणता येईल, कारण अदरवाईज फार कमी व्हेजिटेरियन पदार्थातून आपल्याला एकच आहे त्याचा सर्वात बेस्ट सोर्स. आणि त्याचबरोबर D3 आहे, ई आहे, के आहे आणि 8 प्रकारचे मिनरल्स आहेत. ओके. पालकापेक्षा 60 पट जास्त त्याच्यामधून आयर्न मिळतं, एका केळ्या एवढं मॅग्नेशियम मिळतं, झिंक आहे, सेलेनियम आहे, मॅंगनीज, मॅग्नेशियम, हे सगळे म्हणजे आपले जे इंटरनल ऑर्गन्सचं काम सुरळीत ठेवण्यासाठी जे काही न्यूट्रिएंट्स लागतात, विटॅमिन्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स, ते सगळे आपल्याला स्पिरुलिनातून एकत्रितपणे आणि नैसर्गिकरित्या मिळतात. आणि त्या कारणासाठी युनायटेड नेशन्सतर्फे 1974 साली याला सुपरफूडचा दर्जा देण्यात आलेला आहे.
युनायटेड नेशन्सची दरवर्षी फूड कॉन्फरन्स होते आणि जगभरातल्या ज्या काही अन्नाशी रिलेटेड समस्या आहेत त्याच्यावर चर्चा केली जाते. तर 1974 साली हा प्रश्न पहिल्यांदा उद्भवला होता की ज्या प्रमाणात जगाची लोकसंख्या वाढतीये आणि शेतीची जमीन कमी होत चालली आहे, तर येणाऱ्या काळामध्ये आपण वाढत्या लोकसंख्येची भूक कशा प्रकारे भागवू शकतो. त्यावर बरीच चर्चा केल्यानंतर सगळ्या शास्त्रज्ञांनी हे फायनल केलं की स्पिरुलिना हे असं अन्न आहे की जे भविष्यामध्ये जगाची भूक भागवू शकतं. कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे ह्याच्यातनं तुम्हाला नॅचरली मिळतात. B12 वरती होतो आपण आणि हा पॉडकास्ट आपण करायचा ठरवल्याच्यानंतर मी पण थोडा रिसर्च केला, परंतु त्यात मला असं आढळलं की हे जे काय B12 आहे ते स्पिरुलिनामध्ये जे B12 आहे ते सिडो आहे, म्हणजे थोडक्यात ते ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही तुमच्या शरीरामध्ये, असा एक रिपोर्ट वाचनात आला माझ्या. सो मग हे कसं काय, तुम्ही हा जो क्लेम केला तो कुठल्या आधारे? म्हणजे इवन मला सुद्धा बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात किंवा मी जेव्हा सोशल मीडियावर सांगतो की B12चा एक चांगला सोर्स आहे, ट्रोलिंगही होतो बऱ्याच की तुम्ही मार्केटिंगसाठी काही खोटं बोलता वगैरे. पण हे जे काही गुगलवरती उपलब्ध असलेले आर्टिकल्स आहेत की स्पिरुलिनामधलं B12 हे सुडो B12 आहे, हे आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही, हा सगळा रिसर्च हा युरोपियन देशांमध्ये झालेला आहे. युरोपियन कंडिशनमध्ये वाढवलेल्या स्पिरुलिनावरती त्यांनी केलेला हा रिसर्च आहे. अगदी रिसेंटली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अजून एक रिसर्च पब्लिश झाला. आईसलँडमध्ये काही संशोधकांनी कृत्रिम प्रकाशामध्ये स्पिरुलिना वाढवलं. मग त्यांनी त्या प्रकाशाची, शेवटी प्रकाश म्हणजे तो स्पेक्ट्रम, वेगवेगळ्या वेवलेंथ आहेत, मग त्यांनी त्यातल्या लाल लाईटची वेवलेंथ ॲडजस्ट केली, निळ्या रंगाची वेवलेंथ ॲडजस्ट केली, फोटो पिरियड म्हणजे किती तास प्रकाश द्यायचा, किती तास अंधार द्यायचा, हे सगळं त्यांनी ॲडजस्ट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एका सर्टन कंडिशनमध्ये, आईसलँडमध्ये जेव्हा त्यांनी आर्टिफिशियल लाईटमध्ये स्पिरुलिना वाढवलं, एका सर्टन कंडिशनमध्ये स्पिरुलिनामध्ये असं B12 तयार होतं जे आपल्या बॉडीत ॲब्झॉर्ब होऊ शकतं. म्हणजे बायो अवेलेबल B12 हे स्पिरुलिनामध्ये तयार होतं. इंटरेस्टिंगली त्यांनी जो आर्टिफिशियल लाईट तिकडे आईसलँडमध्ये तयार केला तो भारतातला नॅचरल लाईट आहे. काय बोलता? त्याच्यामुळे भारतात तयार होणारं जे ऑल ओव्हर इंडियापेक्षा जो ट्रॉपिकल बेल्ट आहे, म्हणजे कर्कवृत्त ते मकरवृत्त जगामध्ये जर बघितलं, पण त्या पट्ट्यात येणारा जो लाईट आहे, कुठला प्रदेश येतो याच्यात, तर त्याच्यामध्ये तुम्ही जगाचा नकाशा जर बघाल ना तर जमीन फार कमी आहे. आणि जी जमीन आहे त्यातली जवळपास 60% याच्यामध्ये वाळवंट येतं. महाराष्ट्र येतो आपण त्याच्यात. तर कर्कवृत्त म्हणजे गुजरात पासून साधारण खाली, म्हणजे पूर्ण कन्याकुमारी पर्यंतचा जो प्रदेश आहे, गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत जर तुम्ही स्पिरुलिना वाढवाल किंवा पिकवाल, तो जो काही प्रकाश येतोय या पट्ट्यामध्ये, त्याच्यात तयार होणाऱ्या स्पिरुलिनामध्ये हे बायो अवेलेबल B12 तयार होतं. आणि माझ्याकडचा जो डेटा आहे लोकांचा, तो सुद्धा तेच सांगतं. गेल्या 6 वर्षापासून लोकांच्या B12 मध्ये दिसणारी इम्प्रूव्हमेंट आहे ती सांगतेच आहे की आपल्याकडच्या B12 मध्ये चांगल्या प्रकारे, म्हणजे आपल्याकडच्या स्पिरुलिनामध्ये चांगल्या प्रकारे B12 तयार होतं. आणि इनफॅक्ट आता म्हणजे भारतातल्या स्पिरुलिना उत्पादकांसाठी खूप मोठं मार्केट ओपन झालंय की आमच्याकडे नॅचरली B12 तयार होतं. असं काही स्पेसिफिक तुम्हाला आढळलं की एखादा व्यक्ती आहे ज्याचं B12 कमी होतं टेस्ट केल्याच्या नंतर, आणि त्याच्यानंतर आपण स्पिरुलिना पर्टिक्युलर डेजसाठी, टाईमसाठी दिलं आणि त्याच्यानंतर त्याचं B12 वाढलं, असं काही? माझ्याकडे अशा कमीत कमी 100 तरी केसेस आहेत की ज्यांचं B12 अगदी 400च्या खाली गेलं होतं आणि 2-3 महिने स्पिरुलिना घेतल्यानंतर ते आता 800-900 पर्यंत आलेलं आहे. गुजरातमधले एक IAS ऑफिसर आहेत, नाव नाही सांगत त्यांचं, पण ते गुजराती IAS ऑफिसर, आणि टिपिकल गुजराती व्हेजिटेरियन जेवण, त्याच्यामुळे प्रोटीनची कमतरता, B12ची कमतरता, असे सगळे त्यांना प्रॉब्लेम्स होते. आणि त्यांनी कुठेतरी माझा सोशल मीडियावरती पोस्ट बघितली आणि मागवलं होतं. आणि 3 महिने स्पिरुलिना घेतल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्यांचे ब्लड रिपोर्ट शेअर केले आणि दाखवलं की माझ्या B12च्या सगळ्या लेवल आता. सप्लिमेंट घेत होते त्या काळामध्ये B12च्या? नाही, आता जर अगदीच म्हणजे 200च्या खाली जर असेल, सिव्हिअर केस असेल ना, तर त्या केसमध्ये मग आम्ही रेकमेंड करतो की मग त्यावेळेस तुम्ही आधी शॉट्स घ्या B12 किंवा डॉक्टरांना विचारून जे काही त्यांचे डोसेज आहेत ते घ्या, थोडी लेवल
वर येऊ दे आणि मग पुढे ती सस्टेन ठेवायची असेल तर तुम्ही दिवसाला रोज स्पिरुलिना घेऊ शकता. कारण नॉर्मली काय होतं की सप्लिमेंट्स किंवा ते इंजेक्टेबल घेतल्यानंतर ते 2-3 महिन्यापर्यंत ती लेवल राहते आणि मग डाएटमध्ये मिळालं नाही की ती हळूहळू परत खाली यायला लागते. तर ती जर मेंटेन ठेवायची असेल तर स्पिरुलिना सप्लिमेंट्स म्हणून तुम्ही घेऊ शकता. ओके. याच्यात तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं की ऑल इसेन्शियल 9 अमायनो ॲसिड्स मिळतात. सर्वात महत्त्वाचे असतात ADEK आणि B हे आपल्याला त्याच्यामधून मिळतात. कॅल्शियम आहे पण कमी मात्रा. ओके. ओमेगा 3 म्हणजे फिश ऑइलमधनं जेवढं मिळतं तेवढं स्पिरुलिना त्याच्यामधून नाही मिळत. त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो साधारण म्हणजे जे आपल्या डेलीचे न्यूट्रिशन आपल्याला आपल्या जेवणातून मिळायला हवेत ते मिळणं फार महत्त्वाचं आहे, जे याच्यातून आपल्याला मिळतात. 2 स्टेप असतात. एक तर आपण खातो आणि दुसरं आपल्याला ते पचतं. ते आपल्या अंगाला लागणं ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आपले बऱ्याच वेळा काही घरांमध्ये छान त्यांचं जेवण वगैरे परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात गृहिणी. आजकाल सोशल मीडिया आहे, इकडून तिकडून नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच लोकांना ते ॲब्सॉर्ब होत नाही. आपण खातो परंतु याच्या अंगी काही लागत नाही असं म्हटलं जातं. सो हा पार्ट झाला जेवणाचा. तसं दुसरं आपण जे स्पिरुलिना देतो 1 ग्रॅम 2 ग्रॅम 3 ग्रॅम ते ॲब्सॉर्ब किती होतं म्हणजे त्याचा तो रेशो म्हणा किंवा त्याचं काय सायन्स आहे? त्याचं ॲब्झॉर्प्शन किंवा बायो अवेलेबिलिटी ज्याला म्हणतो आपण ते समजण्यासाठी मुळात स्पिरुलिनाचं स्ट्रक्चर समजणं फार गरजेचं आहे. ओके. स्पिरुलिना हा एक सिंगल सेल वनस्पती आहे, पण आपल्याला त्याला वनस्पती पण म्हणता येणार नाही. तो बॅक्टेरिया आणि वनस्पती ह्यांच्यामधला तो उत्क्रांतीचा एक दुवा आहे. बरं. म्हणजे त्याचं जे सेल स्ट्रक्चर आहे ते बॅक्टेरियासारखं आहे, पण सेल कंटेंट जे आहेत आतमधले ते वनस्पतीचे आहे. ओके. वनस्पतीची जर सिंगल सेल बघितली, पेशी आपण ज्याला म्हणतो, त्याला एक सेल वॉल असते, सेल्युलोज, लिग्निन, पेक्टिन पासून बनलेली. आणि आपली पचन संस्था ही सरसकट सगळ्या सेल वॉल पचवू शकत नाही. त्यामुळे आपण असं सरसकट कुठल्याही झाडाचा पाला खाऊ शकत नाही. म्हणजे ज्या सेल वॉल आपण पचवू शकतो ते फळं किंवा ती भाज्या आपण कच्च्या खाऊ शकतो. अदरवाईज आपल्याला शिजवायला लागतात आणि जे अगदीच कठीण आहे ते शिजवलं तरी आपण पचवू शकत नाही. पण स्पिरुलिनाची गंमत अशी आहे की त्याचं सेल स्ट्रक्चर हे प्रोबायोटिक सारखं आहे. त्याच्यामुळे त्याला सेल वॉलच नाही, जस्ट सेल मेम्ब्रेन आहे. आणि त्यामुळे ते पचवायला आपल्या पचन संस्थेला फारसे कष्टच घ्यावे लागत नाही. तर टेक्निकल डेटा असं सांगतो की स्पिरुलिनाची बायो अवेलेबिलिटी ही 95% आहे. बरं. म्हणजे जेवढं तुम्ही खाताय 100 मधले 5 लोक तर पचवू शकतात. 100. येस, जेवढं तुम्ही खाताय हे त्यातलं 95% कंटेंट हे ॲब्झॉर्ब होतच होतं त्याच्यामध्ये. आणि इवन ह्याच कारणामुळे नासातर्फे पण याला स्पेस फूड म्हणून पुढे आणण्यात आलं की जास्तीत जास्त ते पचलं गेलं पाहिजे आणि सेफली पचलं गेलं पाहिजे. कारण अंतराळामध्ये त्यांना जर काही साईड इफेक्ट जाणवले तर ते त्याची ट्रीटमेंट करणं फार महागात पडेल. त्याच्यामुळे बायो अवेलेबिलिटी स्पिरुलिनाची सगळ्यात जास्त आहे. अंगी लागणं आपण जे म्हणतो, जेवढं खातोय आपण त्यातलं बहुतांश हे स्पिरुलिनातलं आपल्या पचन संस्थेमध्ये शोषलं जातं. ठीक आहे. मग जास्तीत जास्त आपण किती घेऊ शकतो? आता नासानी जो काही रिसर्च केला त्याच्यात असं त्यांनी सांगितलं की एका मील एवढं किंवा एका जेवणा एवढं तुम्हाला 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं आहे न्यूट्रिशन. तर तुमचं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असे 3 मील्स दिवसाचे जर पकडले तर 3 ग्रॅम तुम्ही सेफली घेऊ शकता. ओके. इवन 2016 साली आपली फूड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे न्यूट्रास्युटिकल ॲक्ट तयार करण्यात आला, ज्याच्यामध्ये हे जे काही सप्लिमेंट्स आहेत मुळात त्याची क्वालिटी काय असली पाहिजे आणि त्याचा दिवसाचा सेफ डोस किती आहे हे ठरवण्यात आलं आहे. तर स्पिरुलिना त्यांनी त्या 2016च्या कायद्यामध्ये समावेश केलेला आहे स्पिरुलिनाचा. तर त्या कायद्यानुसार सुद्धा त्यांनी सांगितलं की दिवसाला तुम्ही 3 ग्रॅमपर्यंत स्पिरुलिना सेफली घेऊ शकता. सुरुवातीला मी जेव्हा 3 ग्रॅम लोकांना द्यायला चालू केलं होतं तेव्हा असं जाणवलं की आपण भारतीय लोक हे लहानपणापासूनच न्यूट्रिशन डेफिशियंट असतो. पुरेसं विटॅमिन, मिनरल कधी शरीरात गेलेलेच नाही आहेत. त्याबरोबर खाण्याची नाटकं असतात, ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, नुसते म्हणजे बटाट्याचीच भाजी खा, नुसते कार्बोहायड्रेट्सच खा. तर सडनली जर एवढा विटॅमिन आणि मिनरल्सचा डोस शरीरात गेला तर अनेकांना त्याचं मग ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी असे साईड इफेक्ट्स दिसले. मग तो 3 ग्रॅमचा डोस होता तो मी 1 ग्रॅमवरती घेऊन आलो की तुम्ही 1 ग्रॅमपासून चालू करा
आणि जर बैठी जीवनशैली असेल की 8-10 तास बसून काम करताय, फारसा व्यायाम करत नाही किंवा अजिबातच व्यायाम करत नाही, अशा कंडिशनमध्ये 1 ग्रॅम स्पिरुलिना दिवसाला हा सेफ डोस म्हणून आपण घेऊ शकतो. मग त्याचे शक्यतो कुठलेही साईड इफेक्ट्स लोकांना दिसले नाही. तुमची जर फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त असेल, मग तुम्ही 1 तास 1.5 तास जिम करताय किंवा रेग्युलर रनिंग करताय, स्विमिंग करताय, तर तो डोस त्याप्रमाणे तुम्ही पुढे वाढवू शकता. मग साधारण जिमिंग करणारे जे लोक आहेत ते दिवसाला 2 ग्रॅमपर्यंत घेऊ शकतात. एन्ड्युरन्स स्पोर्ट्समध्ये जे आहेत, रेग्युलर मॅरेथॉन धावतात, सायकलिंग करतात किंवा रेग्युलर ट्रेकिंग करतात, ते 3 ग्रॅमपर्यंत स्पिरुलिना दिवसाचं डायजेस्ट करू शकतात. ओके, हे इतकं भारी आहे, मग आजपर्यंत लोकांना का माहीत नाही बरं? म्हणजे तुम्ही सांगताय की 1974 साली हे सुपरफूड म्हणून डिक्लेअर झालं US मध्ये, आणि मग आजपर्यंत आपल्या इंडियामध्ये एकदम, आज तुम्हीच मगाशी बोललात की 10 पैकी 9 लोकांना हे माहीत नाही. का बरं असं आपल्या भारतात होत आहे? एक साधारण 25-30 वर्षापूर्वी ह्याच्याबद्दल थोडी जागरूकता व्हायला सुरुवात झाली होती, पण दुर्दैवाने मग त्याच्यामध्ये भेसळ होण्याचं प्रमाण वाढलं. कारण शेवटी ती दिसायला हिरव्या रंगाची पावडर असते शेवाळ्याची, वाळवल्यानंतर मग त्याच्यात वेगवेगळे इतर पदार्थ मिक्स करणं, आणि आता तर सध्या भेसळ हा फार गाजणारा मुद्दा आहे. म्हणजे अगदी आपल्याला माहिती आहे दुधापासून प्रत्येक पनीर कसं बनतं, म्हणजे काही कुठलं प्युअर मिळणं हे कठीण झालं. सेम प्रॉब्लेम हा स्पिरुलिना बरोबरही झाला, आणि त्यामुळे मग थोडे त्याचे साईड इफेक्ट्स जाणवायला लागल्यामुळे जरा ते मागे पडत गेलं. म्हणून 2016 साली FSSAयने तो कायदा आणला की प्युअर स्पिरुलिना म्हणजे काय, त्याची क्वालिटी काय असली पाहिजे, त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज काय असल्या पाहिजेत, त्यात कुठले कंटॅमिनंट नसावेत, हे सगळं त्या कायद्यामध्ये स्पेसिफाय करण्यात आलेलं आहे. आणि मग 2016 तो कायदा आल्यानंतर हळूहळू आता त्याच्याबद्दल जागरूकता व्हायला सुरुवात झालेली आहे. मी या पॉडकास्टसाठी थोडेसे व्हिडिओज वगैरे पाहत होतो, तर स्पिरुलिना काय करतं, तो वेगवेगळे व्हिडिओज आहेत. म्हणजे तुमची केस गळती थांबवायची असेल, स्पिरुलिना खा. तुम्हाला हार्ट हेल्थ चांगली पाहिजे असेल, स्पिरुलिना घ्या. तुम्हाला किडनीचा काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे बऱ्याच आजारांमध्ये म्हणजे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. तर सगळ्यांचं सोल्युशन हे स्पिरुलिना कसं असू शकतं? मग तुम्हाला विचारायला आवडेल की हे कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आणि कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये जास्त वर्क करतं प्रायमरी? आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहे की, किंवा आयुर्वेदात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म. बरोबर. आपला आहार जर योग्य असेल तर आपल्याला कुठलेही आजार होत नाही. पण दुर्दैवाने झालंय असं की आपल्या आहारामध्ये पोषणच राहिलेलं नाही. आपण फक्त उदरभरण करतोय, त्यातलं यज्ञकर्म नाहीसं झालेलं आहे. आणि ज्या प्रमाणात भेसळयुक्त अन्न आपल्या ताटात येतंय, तर ते बघता वेगवेगळे आजार त्यातून तयार होत आहेत. तर बरेच जण मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगतात की आमच्या आजी आजोबांनी असं काहीच घेतलं नाही स्पिरुलिना वगैरे, तरी सुद्धा 90व्या वर्षी ते किती फिट आहेत. त्यांना मी तेच म्हणतो, अरे ते 90व्या वर्षी जेवढे फिट आहेत तेवढे तू 40शीत तरी आहेस का? 20शीत नाहीत आजकाल. 20शीत नाही आहेत आजकाल. तेच म्हणजे त्या काळी आपल्या आजी आजोबांना जेवढा सकस आहार मिळत होता तो आज मिळत नाहीये. बरोबर. आणि त्याच कारणामुळे मग तो सकस आहार जर मिळत नाही, मग तो आहार किंवा त्या आहारातनं जे पोषण मिळायला पाहिजे ते पोषण स्पिरुलिनामधून मिळाल्यामुळे ते आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवरती त्याचा इफेक्ट दिसतो. आणि दुसरं, मगाशी जसं मी सांगितलं की एवढे सगळे मिनरल्स, विटॅमिन्स, अमायनो ॲसिड एकत्र असल्यामुळे आपण जे लहानपणापासून ऐकतो की डोळे चांगले ठेवायचे असतील तर तुम्ही गाजर किंवा पपई खा, हाडं मजबूत ठेवायची असेल तर दूध प्या, किंवा हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर आयर्न म्हणजे मग तुम्ही पालक खा. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्स आपल्याला आतापर्यंत आपलं जे कन्व्हेन्शनल जेवण आहे त्यात वेगवेगळ्या पदार्थातून मिळत होतं. पण स्पिरुलिना हा असा घटक आहे की हे सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला एकत्रितपणे मिळतात. आणि ते न्यूट्रिएंट्स मिळाल्यामुळे आपल्या शरीरातल्या जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती ते योग्य प्रमाणे काम करतं आणि त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. मग त्या कंडिशनमध्ये मला काही मेडिकल कंडिशन्सवरती त्याचा काय इफेक्ट कसा होतो हे सांगायला आवडेल.
आज भारतामध्ये जवळपास प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला डायबिटीस आहे. बरोबर. म्हणजे डायबिटिक कॅपिटल म्हणून आपण जगामध्ये फेमस आहोत. डायबिटीस म्हणजे काय मुळात? म्हणजे रक्तात साखर वाढणं हा सिम्पटम आहे डायबिटीसचा. मूळ कारण काय की आपण जे काही अन्न खातोय त्यातली जी साखर आहे, साखर म्हणजे फक्त रिफाईंड शुगर नाही, तुमच्या प्रत्येक ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, साखरेचे वेगवेगळे फॉर्म, ती साखर पेशींमध्ये शोषली जाऊन तिकडे ती एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. ती जर झाली नाही तर मग ती रक्तात साठून राहते. आणि ही साखर जी आहे ती पेशींमध्ये शोषून घेण्यासाठी आपल्याला इन्सुलिन जे काम करतं त्याला बॉडीची आपल्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतो. आणि ती जर कमी झाली तर मग इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. बरोबर. तर ती इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी जे न्यूट्रिएंट आवश्यक आहेत, मग त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आहे, अल्फा लॅपोइक ॲसिड नावाचं अँटीऑक्सिडंट आहे, गॅमा लिनिलोनिक ॲसिड आहे, मॅग्नेशियम, मॅंगनीज सारखे मिनरल्स आहेत. हे सगळे जर तुमच्या आहारात योग्य प्रमाणात असतील तर आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही प्रॉपर राहते. आणि जी काय आपण अन्न जे खातोय त्यातलं म्हणजे ती रक्तामध्ये साखर जमा न होता ती शरीरात पेशीत जाते आणि एनर्जीत कन्वर्ट होते. ही सगळी जी न्यूट्रिएंट्स आहेत ही स्पिरुलिनामध्ये आपल्याला नॅचरली खूप जास्त प्रमाणात सापडतात. आणि त्याचा इफेक्ट हा आपल्याला ब्लड शुगर आणि HbA1c हे कंट्रोल करण्यामध्ये दिसतोच. हा पण परत म्हणजे माझा क्लेम नाही आहे, जागतिक पातळीवरती अनेक रिसर्च पेपर याच्यावर पब्लिश झालेले आहेत, मेडिकल जर्नल्समध्ये प्रॉपरली पब्लिश झाले आहेत. अनेक डायबेटॉलॉजिस्ट स्पिरुलिना घ्यायला रेकमेंड सुद्धा करतात की तुम्हाला तुमची जर ब्लड शुगर आणि HbA1c कंट्रोलमध्ये आणायचं असेल तुम्ही रेग्युलर स्पिरुलिना घ्या. 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचा इफेक्ट दिसतो. माझ्याकडेच जवळपास 1000च्या वर केसेस असतील की फास्टिंग शुगर 300-350च्या वर राहत होती, गोळ्या घेत आहेत, इंजेक्शन घेत आहेत, पण ते काही कमी होत नाही. लोकांनी 2-3 महिने स्पिरुलिना घेतल्यानंतर आता फास्टिंग शुगर साधारण 120 ते 140च्या रेंजमध्ये असते. इतका फरक? हो, कारण ते पूर्ण शरीराला म्हणजे पेशीच्या लेवलला जाऊन 3 महिन्यामध्ये काम करतं. 3 महिन्यामध्ये इफेक्ट दिसतो त्याचा डायबिटीसवर. दुसरा एक मेजर कन्सर्न आहे, गोळ्या बंद होऊ शकतात? फक्त स्पिरुलिना घेऊन नाही होणार, तुम्हाला तुमची लाईफस्टाईल सुद्धा त्याप्रमाणे मेंटेन करायला लागेल. म्हणजे जगात असं कुठलंच सप्लिमेंट किंवा कुठलं औषध नाही आहे की नाही. प्रेक्षकांच्या मनात लगेचच हा प्रश्न येतो म्हणून मी तडक विचारलं तुम्हाला. असं मी तेच म्हणजे मला सुद्धा बरेच जण विचारतात की फक्त स्पिरुलिना घेऊन आम्ही रिव्हर्स करू शकतो. हा प्रश्न लगेच आहे. तुम्हाला रिव्हर्स करायचं असेल तर लाईफस्टाईलमध्ये सुद्धा त्याप्रमाणे तुम्हाला चेंजेस हे करावेच लागणार आहे. तुमच्या आहारात सुद्धा चेंजेस करावेच लागणार आहेत. जगात असं कुठलंही औषध नाही, कुठलंही सप्लिमेंट नाही की फक्त ते घेतल्याने तुमची शुगर पूर्णपणे नॉर्मल होईल किंवा फक्त सप्लिमेंट घेतल्याने तुमचं वेट लॉस होईल. त्याला व्यायामाची जोड ही द्यावीच लागते. आणि दुसरा एक मेजर इश्यू आहे म्हणजे केस गळती. म्हणजे प्रदूषण, पाण्याची क्वालिटी हे तर आहेच, पण त्याचबरोबर पोषणाची कमतरता हा त्यातला एक मेजर फॅक्टर आहे. आणि जर आपण बऱ्याचशा ट्रायकोलॉजिस्टचे व्हिडिओ जर बघितले तर ते सांगतात की केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल किंवा स्काल्पचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही झिंक आणि सेलेनियम रिच असलेले फूड घ्या. स्पिरुलिनामध्ये झिंक आणि सेलेनियम हे सगळ्यात जास्त मिळतं. आणि माझ्याकडे आता जे काही रेग्युलर स्पिरुलिना घेणारे जे कस्टमर आहेत त्याच्यात मुख्यतः 80% स्त्रिया आहेत की ज्या साधारण 30 ते 60 या वयोगटात असतील. आणि त्यांचा हाच फीडबॅक येतो की पहिला इफेक्ट काय दिसला तर केसांचं स्ट्रक्चर सुधारलं आहे आणि केस गळती कमी झाली आहे. ओके. डायबिटीजमध्ये कामी येतं, केस गळतीमध्ये काम येतं. मासिक पाळीवरती तर ते चमत्कारासारखं काम करतं. कारण आज भारतात परिस्थिती अशी की 8 पैकी 10 महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. कारण आपल्या जेवणातनं आपल्याला आयर्न मिळतच नाही आहे. पूर्वी आपण गूळ खायचो किंवा लोखंडी कढईत जेवण बनवायचो. आता रिफाईंड शुगर खातो, नॉनस्टिक पॅनमध्ये शिजवतो. पालक काही डेली खात नाही. आपल्या आहारात आयर्न जाणार कुठं? आयर्न गेलं नाही तर हिमोग्लोबिन बनणार कुठं? तर हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे मग पुढे बरेचसे सगळे कॉम्प्लिकेशन्स, मग मासिक पाळीशी रिलेटेड ज्या समस्या आहेत त्या चालू होतात. तर ह्याच्या स्पिरुलिनामध्ये तुम्हाला पालकापेक्षा 60 पट जास्त, म्हणजे साधारण अर्धा जुडी पालकामधून जेवढं आयर्न मिळेल तेवढं 1 ग्रॅम स्पिरुलिनातून मिळतं. बापरे. रोज अर्धा जुडी पालक खाल्ल्या एवढं आयर्न गेल्यानंतर माझ्याकडे ॲनिमियाच्या कित्येक केसेस आहेत की हिमोग्लोबिन 10च्या खाली होतं
15 ते 20 दिवसामध्ये ते 12-13 पर्यंत जातं. अच्छा. आणि ते ॲब्झॉर्ब होण्याचा जो रेट आहे तो खूप जास्त आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे स्पिरुलिनामधलं क्लोरोफिल आणि आयन या 2 गोष्टी एकत्र आल्या म्हणजे मॉलिक्युलर स्ट्रक्चर जर बघितलं क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिनचं तर ते जवळपास सारखंच आहे. फक्त त्यातला सेंटरचा जो आयन आहे तो वेगळा आहे. क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम असतो, हिमोग्लोबिनला आयन असतो म्हणजे एफई असतं. आणि स्पिरुलिनामधून तुम्हाला क्लोरोफिलही मिळत आहे आणि एफई पण मिळत आहे. ते जेव्हा शरीरात जातं तर ते हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्ट व्हायला मदत होते. ओके. मी फार सोपं करून सांगितलं. अगदी आता ती हे बायोकेमिकल थोडंसं प्रोसेस अवघड आहे, बरीच परंतु तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता. आणि त्याचबरोबर तो क्लोरोफिल मधला जो मॅग्नेशियम सेपरेट होतो या प्रोसेसमध्ये, तो मॅग्नेशियमचा आयन एक अत्यंत चांगला डिटॉक्स एजंट म्हणून काम करतो. म्हणजे रक्तातली जी काही अशुद्धी आहे ती बाहेर काढण्याचं काम हे मॅग्नेशियम तर्फे केलं जातं. म्हणजे हे जे काही आजकाल डिटॉक्स ड्रिंक तयार करतायत लोक, ते करण्याची सुद्धा गरज पडणार. येस, तुम्ही स्पिरुलिना घ्या आणि हे एवढे सगळे फायदे एकत्रितपणे म्हणजे केसगळतीवरती इफेक्ट दिसतो, डायबिटीसवरती इफेक्ट दिसतो, मासिक पाळीच्या तक्रारींवर इफेक्ट दिसतोय, ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर त्यावर इफेक्ट दिसतो आणि इन जनरलच तुमचं एनर्जी लेवल वाढलेली असते, इम्युनिटी वाढलेली असते. आज माझ्या घरात कोणाला, मला तर आठवत नाही गेल्या 10 वर्षात सर्दी किंवा ताप आलेला असेल. काय बोलता? म्हणजे मला स्वतःला लहान असताना म्हणजे आपलं वातावरण चेंज झालं ना, सीझन चेंज झाला की मला सर्दीचा त्रास व्हायचाच किंवा 1-2 दिवस ताप यायचाच. स्पिरुलिना जेव्हापासून घेतोय मी, मला ताप आलेला नाही. बरं, इतकं भारी आहे. हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे कोण घेऊ शकत नाही हे एक प्रश्न विचारतून पुढे जाऊयात आपण. असंही असेल ना की ही लोक हे घेऊ शकत नाही स्पिरुलिना त्यांच्यासाठी, कारण प्रेग्नंट लेडीज असतील, काही किडनीच्या ट्रीटमेंट्स असतील किंवा हाय BP वाले पेशंट्स असतील, शुगरवाले, ते घेऊ शकतात असं सांगितलं, परंतु कोण घेऊ शकत नाही हे मला ऐकायला आवडेल अजून. एकतर स्पिरुलिनाला वयाचं किंवा लाईफ फेजचं फारसं बंधन नाही. बरं. अगदी लहान बाळांपासून सुद्धा वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळेजण ते घेऊ शकतात. पण त्याचा जो ठरलेला डोस आहे, म्हणजे जो मी 1 ग्रॅमचा डोस सांगितला, म्हणजे तुमचं नॉर्मल जीवनशैली असेल किंवा तुम्हाला जर सुरू करायचं असेल पहिल्यांदा 1 ग्रॅमपासून, तर 1 ग्रॅमपासून तुम्ही सुरू करा. आणि एनर्जेटिक वाटतंय, छान वाटतंय म्हणून ओव्हरडोस करू नका. ओव्हरडोस जर केला तर त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला दिसतील. ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी हे त्याचे साईड इफेक्ट्स दिसू शकतात ओव्हरडोसमध्ये. आणि त्याचबरोबर काही मोजक्या मेडिकल कंडिशन्स आहेत ज्यांनी स्पिरुलिना घेऊ नये. पहिलं म्हणजे ज्यांचं युरिक ॲसिड जास्त आहे. युरिक ॲसिड जास्त असेल तर त्या व्यक्ती प्रोटीन पचवू शकत नाहीत. मग स्पिरुलिनामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे ते प्रोटीन पचायला त्रास होतो आणि मग युरिक ॲसिड जर जास्त झालं तर मग ती सिव्हिअर कंडिशन, गाऊट ज्याला म्हणतात, ते होऊ शकतं. त्यामुळे ज्यांचं युरिक ॲसिड जास्त आहे अशा लोकांनी स्पिरुलिना घेऊ नये. ज्यांच्या किडनी स्टोनची ट्रीटमेंट सुरू आहे अशा लोकांनी ते ट्रीटमेंटच्या काळामध्ये घेऊ नये. स्पिरुलिनामुळे किडनी स्टोन होत नाही, त्याच्यामध्ये कुठले ऑक्झलेट नाही, त्याच्यामुळे क्रिस्टल फॉर्मेशन होत नाही, पण मिनरल कंटेंट जास्त असल्यामुळे ट्रीटमेंटच्या काळामध्ये ते ट्रीटमेंटबरोबर इंटरफिअर करू शकतो. जो किडनी स्टोनच्या ट्रीटमेंटचा जो इफेक्ट दिसायला पाहिजे तो दिसत नाही. त्यामुळे त्या काळापुरतं ते घेऊ नये. ज्यांना हायपरथायरॉइडिझम आहे अशा लोकांनी ते अवॉइड करावं. किंवा ज्यांना ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत, वेगवेगळे बरेच ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत, तर ते अशा लोकांनी ते घेऊ नयेत. स्पिरुलिनामुळे ऑटो इम्युन डिसऑर्डर ट्रिगर होतात. आणि शेवटची कंडिशन म्हणजे ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली आहे आणि ज्यांना ब्लड थिनर्स सुरू आहेत अशा लोकांनी स्पिरुलिना घेऊ नये. या 5 कंडिशन सोडल्या तर अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत, मग त्याच्यात गरोदर स्त्रिया असतील, दूध पाजणाऱ्या माता असतील, त्यासुद्धा सेफली स्पिरुलिना घेऊ शकतात. लहान बाळाला काय डोस देतात? आता लहान बाळांचं मला एक स्टोरी इकडे सांगायला आवडेल की मी जेव्हा स्पिरुलिना चालू केलं होतं, कल्टिवेशन सुरू केल्यानंतर माझा पहिल्यापासून जो अप्रोच राहिला होता ना की सोशल मीडियातर्फे याचा जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करावा. आणि एक दिवस मला नीता अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनमधनं कॉल आला की रिलायन्स फाउंडेशनमध्ये कोणीतरी बघितलं होतं की आफ्रिकन देशांमध्ये कुपोषित मुलांना स्पिरुलिना दिलं जातं आणि रिलायन्सला तो प्रोजेक्ट इथे भारतामध्ये त्यांची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR ॲक्टिव्हिटी म्हणून करायचा होता. आणि त्यासाठी ते शोधत होते की ऑथेंटिक स्पिरुलिना कुठे मिळेल.
तर इकडे अष्टविनायकात जो पालीचा गणपती आहे, त्या पाली गणपतीवरून आपण गोवा हायवेकडे गेलो की नागोठणे नावाची जागा आहे. त्या नागोठणेमध्ये रिलायन्सची खूप मोठी जुनी फॅक्टरी आहे. तर त्या नागोठणे प्लांटची CSR ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना कुपोषित मुलांना, आदिवासी भागातल्या मुलांना स्पिरुलिना द्यायचा असा तो प्रोजेक्ट होता. आणि त्यासाठी ते शोधत होते की जवळपासच्या भागात कोकणात किंवा पुण्याच्या आसपास स्पिरुलिना कोण पिकवतं. त्यांना सोशल मीडियावरून मिळाला माझा कॉन्टॅक्ट आणि आमची बोलणी सुरू झाली. मग ते लोक आले आमच्या प्लांटवरती, त्यांनी बघितलं की कसं ते फार्मिंग केलं जातं आहे. प्रोडक्ट घेऊन गेले, त्यांनी त्यांच्या एंडला टेस्टिंग केलं, सगळं क्वालिटी वगैरे सगळी त्यांना म्हणजे अप्रूव्ह केल्यानंतर मग आम्ही तो प्रोजेक्ट सुरू केला. तर तिथे म्हणजे तुम्ही लहान मुलांच्या वयाबद्दल जर विचारताय, ज्या मुलांना आम्ही स्पिरुलिना देतोय ती 6 महिने ते 6 वर्ष या वयोगटातली बाळ आहे. त्यांना किती देतोय? तर त्यांना साधारण 2 वर्षाच्या खालच्या बाळांना अर्धा ग्रॅम दिवसाला दिलं जातं आणि 2 ते 6 या वयोगटातल्या मुलांना 1 ग्रॅम हे दिलं जातं. बरं. आणि त्या प्रोजेक्टचा जो इफेक्ट होता तो एवढा अमेझिंग होता की सुरुवातीला आम्ही 6 महिने पायलट करून बघू असं प्लॅन होता आणि 3 महिन्यातच त्याचे एवढे चांगले इफेक्ट दिसायला लागले. म्हणजे त्या मुलांची वजनं वाढायला लागली, दंडाचा घेर वाढायला लागला. आणि त्यानंतर रिलायन्सच्या हेड ऑफिसवरनं एन्क्वायरी आली की तुम्ही मुलांना काय देताय, स्टेरॉइड वगैरे देताय का, एवढे इफेक्ट कसा दिसायला लागला अचानक त्यांच्या ह्याच्यामध्ये. मग परत त्यांनी एका थर्ड पार्टीकडनं ऑडिट करून घेतलं. त्या लोकांनी त्यांच्या लॅबमधून प्रोडक्टचं टेस्टिंग केलं. जेव्हा सगळे टेस्ट आमच्या पास झाल्या आणि रिलायन्सला कळलं की हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, शाकाहारी आहे, याच्यात कुठलीही भेसळ नाही. रिलायन्सला हा प्रोजेक्ट एवढा आवडला की त्यांचा जो ॲन्युअल रिपोर्ट बनतो ग्रुप लेवलला, ऑल इंडिया लेवलला जो रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिपोर्ट बनतो, त्याच्यात त्यांनी या प्रोजेक्टबद्दल आणि माझ्या स्पिरुलिना प्रोडक्टबद्दल मेन्शन केलं होतं की खरोखर समाजाला एक चांगला फायदा होणारा प्रोजेक्ट रिलायन्सतर्फे केला गेला आणि तिथे हे स्पिरुलिना कुपोषित मुलांना देण्यात आलं होतं. तर अगदी 6 महिन्याच्या बाळापासून पुढे आपण सेफली स्पिरुलिना देऊ शकतो. आणि अनेक म्हणजे जेव्हा मी सांगायला सुरुवात केली लोकांना की आम्ही देतोय लहान बाळांना, बऱ्याच जणांनी, बऱ्याच आयांनी त्यांच्या लहान मुलांसाठी स्पिरुलिना घ्यायला चालू केलेलं आहे आणि खूप चांगले इफेक्ट आहेत. खूप छान सर. हे झालं आपण डोसेस झालं, एज बॅरियर्स पण बोललो आपण. सर्वात महत्त्वाचं असतं की घेण्याची वेळसुद्धा फार महत्त्वाची असते, टाईम ऑफ इनटेक. सो कधी घेतल्याच्या नंतर खूप चांगला रिझल्ट मिळतो किंवा कधी घेऊ नये? रिकाम्या पोटी जर घेतलं तर ॲब्झॉर्प्शन खूप चांगलं होतं. ओके. पण पुन्हा तेच आहे की आपल्याकडे कल्चरली असं आहे की आपण सकाळी सकाळी चहा घेतो, पण चहा किंवा कॉफी म्हणजे कॅफेन आणि टॅनिन बरोबर जर स्पिरुलिना घेतलं तर त्याचं बॉडीत ॲब्झॉर्प्शन होत नाही. ओके. त्याच्यामुळे स्पिरुलिना जर घ्यायचं असेल तर त्याच्या आधी किंवा नंतर कमीत कमी 1 तास तरी चहा कॉफी घेऊ नये. ओके. जर चहा कॉफी घेत नसाल तर सकाळी रिकाम्या पोटी स्पिरुलिना घेणं अतिशय उत्तम. किंवा जर नाश्त्याला चहा कॉफी घेत असाल तर मग मी रेकमेंड करतो की तुम्ही तुमच्या जेवणाच्या आधी स्पिरुलिना घ्या. सकाळी जेवायच्या आधी 1 गोळी घ्या, रात्री जेवायच्या आधी 1 गोळी घ्या. जी कॅप्सूल जी बनते बेसिकली स्पिरुलिनाची ती अर्धा ग्रॅमची कॅप्सूल बनते. म्हणजे कारण त्यापेक्षा थोडी मोठी बनवली 1 ग्रॅमची बनवली तर ती कॅप्सूल गिळायला त्रास होतो. त्यामुळे 1 कॅप्सूल अर्धा ग्रॅमची आहे आणि तुम्हाला दिवसभरात 1 ग्रॅम घ्यायचं आहे. म्हणजे दिवसभरात 2 कॅप्सूल्स घ्यायच्या आहेत. मग जर 2 कॅप्सूल एकत्र घेता येत असतील तसंही घेऊ शकता. सकाळी जेवायच्या आधी 2 कॅप्सूल घ्या आणि जेवणाबरोबरच त्याचं ॲब्झॉर्प्शन होऊन जातं. आणि जर 2 कॅप्सूल एकत्र घ्यायला त्रास होत असेल तर 1 सकाळी जेवायच्या आधी घ्या, 1 रात्री जेवायच्या आधी घ्या. ओके. हे आयडियल आहे. हे आयडियल आहे. पथ्य एकच पाळा की चहा कॉफी घेणार असाल तर 1 तासाची गॅप ठेवा. तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही स्वतः फिश टँकमध्ये ते पिकवून खात होते ते शेवाळ काढून. ओके. हे कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये खायला जाऊ शकतं, म्हणजे अवेलेबल पण असेल ते कुठले कुठले फॉर्म्स आहेत? जसं कॅप्सूल तर आत्ता सांगितलं. ट्रेडिशनली मार्केटमध्ये स्पिरुलिना पावडर, गोळ्या आणि कॅप्सूल हे 3 फॉर्म आहेतच. म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवरती जरी बघाल तर अनेक ब्रँड्स आहेत जे कॅप्सूल, पावडर आणि गोळ्या या फॉर्ममध्ये देतात. पण स्पिरुलिनाचा मेन प्रॉब्लेम असा आहे की त्याला अतिशय उग्र समुद्री वास येतो.
म्हणजे एक तर शेवाळ, त्यात समुद्रातलं शेवाळ, त्यात ते वाळवलेलं आणि भरपूर व्हिटॅमिन बी कंटेंट. त्यामुळे ड्राय फिश आणि बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या एकत्र केल्यानंतर जो उग्र वास येईल ना, तो वास स्पिरुलिनाला येतो. आणि त्या वासामुळे शक्यतो आपल्याकडे लोकांना स्पिरुलिना पावडर फॉर्ममध्ये खायला आवडत नाही. आपल्याकडे जनरली असं आहे की जेवण हे चमचमीत आणि चविष्ट पाहिजे, त्याच्यात न्यूट्रिशन किती आहे याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. आणि सगळ्या हेल्दी गोष्टी, हेल्दी पदार्थ हे चवीला वाईट असतात. स्पिरुलिनाला चव नाही आहे स्वतःची, फक्त तो खूप उग्र वास आहे आणि त्या वासामुळे ते पावडर फॉर्ममध्ये शक्यतो लोकांना आवडत नाही. सुरुवातीला मी जेव्हा पावडर दिली होती त्यांचा फीडबॅक यायचा की आता तुम्ही एवढं अर्धा तास त्याचे फायदे सांगितले म्हणून आम्ही कसं तरी 2 दिवस घेतलं ते, पण नंतर मग ती पावडर तशीच पडू नये. मग मी नंतर त्याच्या गोळ्या बनवल्या, पण गोळ्यांना सुद्धा तोच फीडबॅक यायचा की ती बाटली उघडली गोळ्यांची की त्यातनं असा उग्र वास येतो, त्यामुळे ती बाटली जशीच पडू नये शेल्फवरती. फायनली मी त्याच्या कॅप्सूल्स बनवले की कॅप्सूल फॉर्ममध्ये ते कॅप्सूल कव्हरमध्ये पॅक केली पावडर की तो वास येत नाही. आणि त्यातही माझ्या कॅप्सूलचे जे कव्हर्स आहेत हे प्युअर व्हेजिटेरियन कव्हर, म्हणजे सेल्युलोज पासून बनवलेले कव्हर आहे. म्हणजे तुम्ही एखादी कॅप्सूल ओपन करून पावडर काढून ते कव्हर जे आहे ते जर पाण्याच्या ग्लासमध्ये टाकलं, 15-20 मिनिटांमध्ये पाण्यामध्ये ते कॅप्सूल कव्हर पूर्णपणे विरघळून जातं. तर ते कॅप्सूल इज अ सेफेस्ट फॉर्म, त्याला वास येत नाही, मेजर्ड क्वांटिटी जाते. कारण पावडर फॉर्ममध्ये पुन्हा घ्यायचं झालं तर 1 ग्रॅम मोजता येईल असा चमचा जनरली लोकांच्या घरी नसतो. अगदीच कोणी होम बेकर वगैरे असतील तर त्यांच्याकडे ते चमचे असतात, पण 1 ग्रॅम मोजता येईल असा चमचा नसतो. मग ओव्हरडोस झाला तर परत त्याचे साईड इफेक्ट्स दिसू शकतात. त्यामुळे कॅप्सूल फॉर्ममध्ये कसं मेजर्ड क्वांटिटी जाते, वास येत नाही. तर कॅप्सूल इज द बेस्ट. पण लहान मुलं मग जसं मग अशी रिलायन्सचं मी उदाहरण दिलं तर तिथे तो जो 6 महिने ते 6 वर्ष एवढी लहान बाळं होती आणि त्या बाळांना कॅप्सूल गिळणं शक्य नव्हतं आणि या वासामुळे पावडर फॉर्ममध्ये त्यांचे पालक ते त्यांना द्यायला तयार नव्हते. त्यावर आम्ही साधारण 3-4 महिने बरेच प्रयोग करून बघितल्यावर स्पिरुलिनाचे लाडू ही एक रेसिपी, त्याला वास येत नाही. तर तो बेसिकली आपल्या शेंगदाण्याचाच लाडू आहे, पण किती प्रमाणात शेंगदाणे घालायचे, किती प्रमाणात गूळ घालायचा आणि कुठल्या मोमेंटला त्यात स्पिरुलिना ऍड करायचं, हा त्यातला सगळ्यात टेक्निकल पार्ट आहे. तर त्यामुळे त्या लाडूला अजिबात स्पिरुलिनाचा तो शेवाळ्याचा वास येत नाही. आणि ते लाडू सुद्धा बरेच लोकांना आवडतात. अनेक जण कॅप्सूल नको, कारण आपल्याकडे मेंटॅलिटी किती ग्राम, एका लाडूमध्ये 1 ग्रॅम स्पिरुलिना असतं आणि बाकी सगळं शेंगदाणे आणि गूळ. आणि लोकांना लाडू खायला आवडतात कारण लाडू कसं देशी एक पौष्टिक पदार्थ म्हणून पहिल्यापासून फेमस आहे. आणि आपल्याकडे अजून मेंटॅलिटी अशी आहे की आजारी पडल्याशिवाय आपण औषधं घेत नाही किंवा कॅप्सूल्स घेत, आणि याला मुळात औषध समजणंच चुकीचं आहे असं मला वाटतं. हे औषध नाहीच आहे. मग ते जास्तीत जास्त प्रकारे अन्नाचे आपले जे काही पदार्थ आहेत त्या फॉर्ममध्ये देण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात एक मेजर चॅलेंज असा आहे की वासापेक्षा स्पिरुलिना आपण शिजवू शकत नाही. कुठल्याही शिजवण्याच्या तुमचं ते बेकिंग असेल, रोस्टिंग असेल, फ्राईंग असेल, बॉइलिंग असेल, या सगळ्या प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर 50 डिग्रीच्या वर गेलं तर त्यातले सगळे डेलिकेट विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे डिस्ट्रॉय होतात. जो इफेक्ट दिसायला पाहिजे स्पिरुलिना तो दिसत नाही. त्यामुळे स्पिरुलिना न शिजवता आणि वास जर दाबून ठेवायचा असेल तर कॅप्सूल इज अ बेस्ट फॉर्म. किंवा त्यातही लहान मुलांना जर कॅप्सूल घ्यायला त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी लाडू हा अतिशय उत्तम पर्याय. सो कॅप्सूल फॉर्म इज द बेस्ट. आणि काय किंमत असते, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांच्या डोक्यामध्ये. ठीक आहे बाबा तुमचं, परंतु आमच्या खिशाला परवडेल असं असायला हवं. काय किंमत असते मार्केटमध्ये किंवा तुमच्या प्रॉडक्टची काय किंमत आहे? मी ज्या कॅप्सूल्स बनवतो 60 कॅप्सूलची बॉटल येते ती 450 रुपयाची MRP आहे. म्हणजे महिन्याभराचा तुमचा स्पिरुलिनाचा डोस हा 450 रुपयात येतो. पर डे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 15 रुपयामध्ये तुम्हाला दिवसभरात आवश्यक ते पोषण मिळतं सगळं. आज तुम्ही टपरीवर चहा प्यायला गेलात तरी 15 रुपये लागतात. एक वडापाव सुद्धा 20 रुपयाला येतो. वडापावपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला हे सगळं पोषण त्यातून मिळेल. ओके, 15 रुपयामध्ये एक भरलेलं ताट आपल्याला मिळतंय असं थोडक्यात असं आपण ॲझ्युम करूयात. आणि तरीसुद्धा काय होतं की लोक असताना की पुन्हा आपण बेसमध्ये गेलो की हे बनलेलं तर शेवाळाच आहे.
शेवाळ कसं खायचं यार, असं एक माझ्या डोक्यात येतं आहे किंवा प्रेक्षकांच्या तर येणारच 100%. तुम्ही जर आपलं भारतीय अन्न संस्कृती जर बघितली ना, तर भारतीय अन्न संस्कृती एवढी इव्हॉल्व्ह झालेली किंवा ॲडॅप्ट झालेली अन्न संस्कृती जगाच्या पाठीवर क्वचितच कुठली असेल. बरोबर. आपण जगभरातले एवढे वेगवेगळे अन्नपदार्थ भारतीय म्हणून स्वीकारलेत. आपल्याकडे उपवास करणं हे फार म्हणजे धार्मिक तर आहेच आणि अतिशय सेन्सिटिव्ह मॅटर आहे, अतिशय सात्विक समजलं जातं. ज्या उपवासाला आपण भक्तिभावाने जो साबुदाणा खातो, साबुदाणाच मुळात भारतीय नाही. किंवा बटाट्याची जो बटाटा टाकतो घालतो, किंवा बटाटे वडा आणि मिरचीचा ठेचा हा सध्या महाराष्ट्राची ओळख आहे. तर बटाटा आणि मिरची हे दोघेही मराठी काय भारतीय सुद्धा नाही आहेत. साबुदाणा, बटाटा, मिरची हे सगळं पोर्तुगीजांनी साधारण 400-500 वर्षापूर्वी भारतामध्ये इंट्रोड्यूस केलं. आज आपण ते अगदी भारतीय म्हणून स्वीकारलेलं आहे. देवाला सुद्धा नैवेद्य म्हणून आपण ते अर्पण करतो. बटाटा तर काय सगळ्याच भाज्यात असतो, सगळ्या भाज्यांमध्ये असतो. आणि साधारण मशरूम्स जर तुम्ही बघाल ना, 30 वर्षापूर्वी मशरूम कसे खायचे, आता तुम्ही जो प्रश्न विचारला शेवाळ कसं खायचं, सेम मानसिकता ही मशरूम बद्दल साधारण 30 वर्षापूर्वी होती. कारण मला आठवतं मी लहान असताना माझ्या आईनी पहिल्यांदा नूडल्समध्ये घालण्यासाठी मशरूम आणले होते. तेव्हा आजी एवढी ओरडली तिला की काय कुत्र्याच्या छत्र्या आणल्यात घरात, असं काही शिजवायचं नाही, कुत्र्याने सुक केल्यावर ते उगवतं, अशी ती मानसिकता होती. आणि आज तुम्ही जर बघाल तर प्रत्येक भाजीवाल्याकडे मशरूम म्हणजे ते तुमचं काय म्हणू शकतो, स्टेटमेंट झालेलं आहे तुमच्या सुपेरियरिटीचं. हो, अगदी प्रत्येक भाजीवाल्याकडे आहे. कित्येक कोटींची आज मशरूमची इंडस्ट्री आहे. बरोबर. तो ते कुत्र्याची छत्री वाटणं ते प्रत्येक भाजीवाल्याकडे मशरूम मिळणं, हा प्रवास करायला साधारण मशरूम्सला 30 वर्ष लागली. तर आपण जगभरातले वेगवेगळे पदार्थ हे भारतीय अन्नपदार्थ म्हणून स्वीकारलेत. फक्त आजपर्यंत आपण जे स्वीकारले अन्नपदार्थ ते जिभेचे चोचले पुरवायला स्वीकारले. आज काळ असा आलेला आहे की तुम्हाला जर तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल, पोषणाची गरज भागवायची असेल, तर शेवाळ्याला अन्न म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. आणि ज्या प्रकारे स्पिरुलिनाबद्दल अवेअरनेस लोकांमध्ये वाढतोय ते बघता मला खात्री आहे की येत्या 4-5 वर्षामध्ये स्पिरुलिना शैवाल हे आपल्या भारतीय अन्नपदार्थाचा एक भाग नक्की झालेला असेल. वा, खूप छान सर. तुमची एक सक्सेस स्टोरी सांगितली होती तुम्ही की ते नीरज चोप्रा जे आपले जॅव्हलिन थ्रोअर आहेत, इंडियाचे चॅम्पियन प्लेयर आहेत, त्यांचे जे कोच आहेत ते सुद्धा तुमच्याकडून या स्पिरुलिनाच्या कॅप्सूल्स घेतात. हो, पुण्यामध्येच एक डायटिशियन आहेत ज्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे आपल्या पुण्यामध्ये, तिथे आहार तज्ज्ञ म्हणून काम करतात. तर त्यांनी माझी ओळख करून दिली होती आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये श्री काशीनाथ नाईक म्हणून आहे. काशीनाथ नाईक स्वतः 2010चे जे कॉमनवेल्थ गेम्स झाले होते त्याच्यामध्ये जॅव्हलिन थ्रोचे मेडलिस्ट आहेत. आणि नंतर ते नीरज चोप्राचे कोच होते. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये जे ऑलिम्पिकसाठी तयारी करणारे जे प्लेयर आहेत त्यांना सप्लिमेंट म्हणून स्पिरुलिना दिलं जातंय. आणि वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीतर्फे अप्रूव्ह करण्यात आलेलं हे असं सप्लिमेंट आहे की तुम्ही स्पिरुलिना जर घेतलं तर कुठल्याही डोपिंगच्या टेस्टमध्ये तुम्ही अडकत नाही. त्यामुळे अगदी जागतिक पातळीवर अनेक ऑलिम्पियन्स आहेत, अनेक ॲथलीट्स आहेत जे रेग्युलर स्पिरुलिना घेतात. म्हणजे सगळ्यात जास्त ऑलिम्पिक मेडल्स ज्याच्या नावावर आहेत, मायकल फेल्प्स अमेरिकेचा स्विमर, त्यांनी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्या स्टॅमिनाचं मेन कारणच स्पिरुलिना आहे. जोकोविच रेग्युलर स्पिरुलिना घेतो, विराट कोहली रेग्युलर स्पिरुलिना घेतो. विराट कोहलीचं एक कम्युनेट नावाचं रेस्टॉरंट आहे ज्याच्यात विराट कोहलीज डाएट नावाचा एक मेनू आहे. त्याचं जे सॅलड आहे ना, त्या सॅलडमध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघाल तर त्याच्यात त्यांनी स्पिरुलिना घातलेला आहे. बरं. सगळे आंतरराष्ट्रीय खेळाडू हे स्टॅमिना वाढवण्यासाठी स्पिरुलिना घेतातच आहेत. आणि त्यात एक माझ्यासाठी अभिमानाचा क्षण, अभिमानाची बाब अशी की नीरज चोप्राचे जे कोच आहेत त्यांना मी सप्लाय करतोय. त्याचबरोबर इथे बालेवाडीत जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे तिथले स्विमिंग कोच, बॉक्सिंगचे कोच आणि फेन्सिंग म्हणजे तलवारबाजीचे कोच हे आता त्यांच्या विद्यार्थ्यांना देत आहेत स्पिरुलिना. वा,
खूप छान सर, खूपच सुंदर. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. हे नॉलेज तुमच्यापर्यंत न ठेवता समोरसुद्धा पाठवा. कमेंट करा जेही तुम्हाला आवडलं, किंवा याच्याशी रिलेटेड जर काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की कमेंट करून आम्हाला विचारा. आम्ही ते सरांपर्यंत प्रश्न पोहोचून त्याची उत्तरं घेण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा याच्याशी रिलेटेड अगदी डीप माहिती पाहिजे असेल आणि आणखीन एखादा पॉडकास्ट सरांसोबत व्हावा असं तुमची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट करा. आपण सरांना पुन्हा विनंती करू. सर पुन्हा नक्की आपल्या मंचावरती येतील. आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसं सांगितलं, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि सर्व प्रगती करत राहा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू.